मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा आणि त्याचबरोबर चालकचा जे विद्यार्थी मिळवणं यान्सर घेऊन या ठिकाणी जे एप्रिल महिन्यामध्ये यान्सर की आली होती आणि त्याचबरोबर अजूनही या ठिकाणी जे चालक आहे चालकचा जे रिझल्ट लागलेला आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा आणि रिझल्ट जो बाकी आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा जो कडावा हा या ठिकाणी अजून लागायचा एक लक्षात ठेवा। कडाप आणि रिझल्ट या ठिकाणी लागायचा आहे एक लक्षात ठेवा। अजूनही या ठिकाणी कडाप आणि रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट कधी लागणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। पुढली प्रक्रिया काय असणार आहे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं कडाप किती जाणार आहे सेफ झोन किती मार्कावर असणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कटाप जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश चालक लिपिक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ जे चालकचं पद आहे तर चालकचा जो रिझल्ट हा या ठिकाणी लागलेला आहे एक लक्षात ठेवा। आणि सर्वात जास्त जे विद्यार्थी या ठिकाणी पास केले तर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालकमध्ये जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी पास केले 550 विद्यार्थी पास केले कारण की त्या ठिकाणी जागा जास्त होते। ठीक आहे, तर त्यामुळे त्या ठिकाणी 550 विद्यार्थी पास केले आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं सुद्धा होतं की या ठिकाणी 650 विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये 650 प्लस विद्यार्थी बोलवणार आहे म्हणून आणि आपला जो अंदाज आहे तो लागला या ठिकाणी एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये चालकचं जर आपण पाहिलं तर जवळपास 130 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी 120 ते 130 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी पास केले। ठीक आहे, तर 650 प्लस विद्यार्थी जे विद्यार्थी मिळवणं पास करण्यात आले चालकमध्ये टोटल म्हणजे एका त्या जागानुसार जे त्या जागेनुसार जर आपण या ठिकाणी गुन्हा केला तर एकाच 15च्या रेशोनं विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले। नाहीतर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ जे चालकचा पद आहे चालकच्या जागा किती आहे त्याला गुन्हेला 15 करा तर टोटल या ठिकाणी किती विद्यार्थी होते आणि किती विद्यार्थी पास केले तो तुम्हाला अंदाज या ठिकाणी लागणार आहे एक लक्षात ठेवा। 650 प्लस मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं तेवढेच विद्यार्थी पास केले आणि कडाप सुद्धा मी तुम्हाला सटीक सांगितलं होतं 13 ते 16च्या दरम्यान कडाप मी तुम्हाला सांगितलं होतं आणि तेवढाच कडाप लागलाय मुंबई उच्च न्यायालयाचा। मुंबई उच्च न्यायालयामध्ये 16 कडाप लागलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा जो चालकचा जो कडाप आहे 17 लागलाय। नागपूर खंडपीठचा जो कडाप आहे हा 17वर या ठिकाणी लागलेला आहे। फक्त एकाच मार्क आपल्या या ठिकाणी 1 मार्क आपल्या या ठिकाणी जास्त या ठिकाणी आपला अंदाज या ठिकाणी एका मार्काने थोडाफार या ठिकाणी चुकलं तर ते सुद्धा जे विद्यार्थी मिळवणं मार्क वाढणार आहे त्यामुळे मी तुम्हाला 13 ते 16 मार्क या ठिकाणी सांगू की एवढा काही कडाप जाणार आहे म्हणून। ठीक आहे, कारण की आयोगाने जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे प्रश्न परीक्षेला टाकले होते एक लक्षात ठेवा आणि ते चुकीचे प्रश्न होते एक लक्षात ठेवा तर त्यामध्ये आपल्याला मार्क या ठिकाणी वाढणार आहे एक लक्षात ठेवा। आता हे जे विद्यार्थी मिळवणं आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठचा आता शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा जर आपण या ठिकाणी पाहिलं किती विद्यार्थी बोलावणार आहे तर पहा लिपिकच्या ज्या जागा आहेत 1332 जागा लिपिकच्या आहे आणि एकाच 15च्या रेशोनं जर आपण केलं 19,500 प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी पेपरमध्ये पास केले जाणार आहे। तर तुम्ही बघून घेता 19,000 प्लस या ठिकाणी बोलावणार आहे आणि एवढे जर विद्यार्थी बोलावले तर निश्चितच कडाप या ठिकाणी डाऊन जाणार आहे, निश्चितच कडाप कमी जाणार आहे। ठीक आहे, आणि शिपाई हमाल फराश जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिपाई हमाल फराशमध्ये 887 जागा आहे तर 887 जागा एकाच 15च्या रेशोनं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 13,500 प्लस विद्यार्थी पास केले जाणार आहे त्यामुळे जो कडाबा हा डाऊन जाणार आहे थोडाफार कमी जाणार आहे। आणि यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं कन्फ्यूज करणारे प्रश्न आले होते जे की आयोगाने चुकीचे प्रश्न टाकलेले आहे आणि ते चुकीचे प्रश्न होते आणि ते विद्यार्थ्यांचे चुकलेले आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं निश्चितच या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार आहे एक लक्षात ठेवा। ज्यांचे 2-3 मार्क चुकले असेल तर 2-3 वाढणार आहे। ठीक आहे, तर जेवढे चुकले असेल तेवढे आपल्याला निश्चित या ठिकाणी मार्क वाढण्याची शक्यता आहे एक लक्षात ठेवा।
तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा या ठिकाणी कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, यावर्षी सेफ झोन का आहे, किती मार्कावर सेफ झोन असणार आहे, कडाप किती जाणार आहे. तर पहा लिपिकचा जर आपण पाहिलं तर 90 मार्काचा हा लिपिकचा पेपर या ठिकाणी झाला. लिपिकचा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये लिपिकचा जो पेपर हा 90 मार्काचा पेपर झाला, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर पेपरचा लेवल मी या ठिकाणी पाहिला कशा प्रकारे पेपर त्या ठिकाणी आलेला आहे. तर लिपिकचा जो कडाप आहे हा 55 ते 60च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन असणार आहे, एक लक्षात ठेवा. 55 ते 60च्या दरम्यान या ठिकाणी कडापदार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही पेपर दिला असेल लिपिकचा 90 पैकी जर तुम्हाला 55 ते 60च्या दरम्यान असेल तर एवढा काही तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकणार आहे, एक लक्षात ठेवा. सेफ झोनमध्ये तुम्ही असणार आहे, एक लक्षात ठेवा, 55 ते 60च्या दरम्यान. ठीक आहे. मागो पुढे 1-2 मार्क वाढू शकते, मागो पुढे कमी जास्त या ठिकाणी 1-2 मार्क होऊ शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे या ठिकाणी शिपाईचा पद आहे, शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा झाला होता आणि 30 पैकी तो कडापदार आहे. तर हा जाणार आहे 19 ते 24च्या मधात. 19 ते 24च्या अंदर जर असेल तर सेफ झोनमध्ये तुम्ही आहे. 19 ते 24च्या दरम्यान कडापदार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे हमालचा पद आहे, हमालचा जो पेपर आहे हा 30 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा. आणि 30 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर तो जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. 19 ते 24च्या दरम्यान जर असेल तर आपण सेफ झोनमध्ये आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे फराजचं पद आहे, फराशीचा जो पेपर आहे तर हा जे विद्यार्थी मिळवणं 30 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा. आणि 30 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे फराश पदाचा, तर हा 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिकचा या ठिकाणी कडाप कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते. तर या ठिकाणी पेपर होऊन या ठिकाणी जास्त वेळ झालेला आहे, कारण की आन्सर की जे विद्यार्थी मिळवणं एप्रिल महिन्यामध्ये लागली होती, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर जवळपास या ठिकाणी जून महिना या ठिकाणी संपत येत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठची जे विद्यार्थी मिळवणं आजसुद्धा मी या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी ऑफिशियली वेबसाईटवर चेक केला तर अजूनही या ठिकाणी रिझल्ट आलेला नाही आहे, अजूनही या ठिकाणी निकाल लागला नाही, अजूनही या ठिकाणी कडाप लागला नाही आहे शिपाई हमाल फराश त्याचबरोबर लिपिक या पदाचा. तर कधीपर्यंत या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, कधीपर्यंत कडाप या ठिकाणी लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जो कडाप आहे तो रिझल्ट आहे. तर आजची जी तारीख आहे हे 19 जून 2026 आहे, तर आज या ठिकाणी रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे. जर समजा आज नाही लागला तर मग जे विद्यार्थी मित्रांनो 20 जूनपर्यंत आपल्याला रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. 19 ते 20 जूनच्या आसपास या ठिकाणी आज किंवा उद्या शुक्रवारपर्यंत आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे, कारण की मग सोमवार या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास या ठिकाणी 21 तारखेला जे विद्यार्थी मित्रांनो शनिवार आहे आणि 22 तारखेला या ठिकाणी रविवार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर शनिवार रविवार जे रिझल्ट नाही लागत, एक लक्षात ठेवा, कारण की सुट्ट्या त्यांना राहते, एक लक्षात ठेवा. तर बिझी शेड्यूल राहते, तर त्यामुळे जे आज किंवा उद्या लागू शकते, नाही लागला तर मग जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला भेटणार आहे, म्हणजे 23-24 तारखेच्या आसपास, म्हणजे 23 तारखेनंतरच आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये जय जय.